नमस्कार मित्रांनो, SKP मोटिवेशनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. मित्रांनो, एक छोटी वाटणारी गोष्ट आपल्यासाठी एक जीवन बदलणारी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग आजच्या ह्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, 2 बियांची गोष्ट आहे. 2 बिया झाडावरनं मातीमध्ये शेतामध्ये खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर हवा येते, म्हणजे वारा सुरू होतो. तो वारा सुरू असल्यामुळं माती त्या बियांवरती पडते. माती बियांवरती पडल्यानंतर मित्रांनो, बिया मातीमध्ये झाकल्या जातात. बिया झाकल्या गेल्यानंतर त्या बियांना वाटतं की आता काहीतरी खूप भयंकर होणार आहे, खूप अंधार पडलेला आहे असं त्यांना वाटतं मित्रांनो. परंतु त्यातलं एक बी काय म्हणते पहा. त्यातलं एक बी म्हणतं, मला ह्या काळोखातनं बाहेर यायचं आहे, मला सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, मला हवा घ्यायची अंगावरती, मला फुलं द्यायची आहेत, फळं द्यायची आहेत आणि इतरांना सावली द्यायची आहे. त्यासाठी मित्रांनो तो धडपडतो. परंतु दुसरं बी काय म्हणतं पहा. मित्रांनो, दुसरं बी असं म्हणतं, अरे बापरे, बाहेर खूप अंधार आहे, खूप काळोख आहे आणि या काळोखामध्ये आपण जर बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो मला नक्कीच माझ्या अंगावरती दगड पडतील, ढेकळ पडतील, हवा येईल, ऊन लागेल, त्यामुळं मी त्यात मरून जाईन असं मित्रांनो दुसरं बी म्हणतं. परंतु पहिलं बी काय करतं, धाडसानं धैर्यानं बाहेर येण्याचा प्रयत्न करतं आणि ढेकूळ फोडून, माती फोडून हळू ते बी बाहेर येतं. बाहेर येऊन त्याचं एक रोपटं होतं आणि सूर्याच्या दिशेनं वाढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि त्यातच त्याला हवा लागते, वारा लागतो. त्यातनं हवा आणि वारा लागल्यामुळं ते रोपटं मजबूत होतं आणि मित्रांनो अशा पद्धतीने ते रोपटं मोठं 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 होत त्याला मग फुलं लागतात, त्याला फळं लागतात आणि त्याची सावली लोक घेत असतात मित्रांनो. त्या सावलीखाली लोक बसतात. असं ते धैर्य दाखवून ते एक बी बियाचं रोपटं होऊन ते मोठं झाड बनतं. आणि दुसरा जो भीतीने बाहेर यायला भीती त्याच्या मनामध्ये होती आणि ते बी मित्रांनो तसंच जमिनीमध्ये राहिलं, त्याच्यावरती माती पडून ते बी कुजलं. स्वतः काही प्रयत्न न केल्यामध्ये बी कुजलं आणि ते तिथंच मातीमध्ये मरून गेलं, कुजून गेलं. तर मित्रांनो, आजच्या ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं हे पहा. जर मनामध्ये भीती असेल तर त्या मेलेल्या बियासारखं किंवा कुजलेल्या बियासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि जर आपण मनामध्ये धैर्य निर्माण केलं, इच्छाशक्ती आपण निर्माण केली तर मित्रांनो त्या पहिल्या बियासारखं जे उगवलं, रोपटं झालं आणि इतरांना फुलं, फळं आणि सावली देणारा बनला, तसं मित्रांनो आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये बनवू शकतो. मित्रांनो, ही अतिशय छोटी वाटणारी गोष्ट आपल्याला जीवन बदलणारी ही गोष्ट ठरू शकते. म्हणून मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि त्वरित इतरांना शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.